गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अँडी बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण जेवण केल्यानंतर आपण आलेलो आहोत कुरवपूरमध्ये आपण श्रीपाद छाया या आश्रमामध्ये थांबतो. साधारण 1.5-2 तासाचा जर्नी आहे. येताना ऑन द वे फळं वगैरे घेतले होते, कारण की सकाळी आपल्याला मंदिरामध्ये फळांचा अभिषेक करायचा आहे, तिथे फळं द्यायची आहेत. हे श्रीपाद छाया आश्रम, इथे एकच सगळ्यात चांगली राहायची व्यवस्था आहे आणि इथे साधारण भरपूर रूम मिळून जातील आपल्याला. आणि इथे मागच्या कित्येक वर्षापासून असं नामस्मरण चालू आहे. अखंड नामस्मरण चालू आहे. 24 तास नामस्मरण चालू असतं. हे असं धुनी चालू आहे. इकडे पुढे मंदिर आहे. इथे मंदिर आहे श्री दत्त महाराजांचं. आणि वरती तिन्ही साईडला रूम आहेत. चोवीस तास इथे नामजप चालू आहे. 24 तास म्हणजे कधीच खंड पडलेला नाही आहे. मग कोविडमध्ये ना कशामध्ये सतत कोणी ना कोणी धुनीमध्ये टाकत असतात आहुती, जो चालू आहे. आणि जपनामसाठी 2 किंवा 1 जण बसलेले असतात. स्पीकरवर लावलेला आहे. तिथून पूर्ण गावामध्ये आपल्याला याचा आवाज येतो. आता आपण निघणार आहोत कुरवपूर मंदिराकडे. दोन साधारण 15 मिनटं लागतात मंदिरात जायला. पलीकडे लावले असेल बघा. मस्त वातावरण झालेलं आहे. सकाळी भात शेती वगैरे आहे. हे आपल्या गाड्या, हे ट्रॅक्स, हे आश्रमाचं एंट्रन्स आणि ही दुसरी छोटी गाडी. सगळे आले तर निघूयात आपण. नदी क्रॉस करून जायचं असतं आपल्याला. नदी क्रॉस करायची, पलीकडे जायचं. आणि या मंदिरामध्ये जर जायचं असेल तर पंचा धोतर असं घ्यावं लागतं. आपण सोबत ठेवलेले आहे. साऊथ इंडियामध्ये तच आहे. तुम्ही दिवसभर शॉर्ट्स घालून फिरा, सोबत धोतर घरी घालून ठेवा. धोतर म्हणण्यापेक्षा लुंगी घरी घालून ठेवा. दोन्ही काम होतात. तुम्हाला दिवसभर शॉर्ट्सवर पण फिरता येतं. आणि जिथे मंदिरात जायची गरज पडते तिथे तुम्ही लगेच रेडी होऊन मध्ये जाऊ शकतात. तुम्हाला सगळीकडेच एंट्री मिळते. आणि कुठे जरी फिरायचं असेल सिटी वगैरेमध्ये, तुम्ही लुंगी घालून आरामात फिरू शकतात. मॅक्सिमम लोक लुंगीवरच असतात. इकडचा हा ट्रेडिशनल असा हरकत आहे. हे बघा, हे सगळे लुंगीवर फिरतात. ते खूप भक्तिमय वातावरण असतं इथे. दत्त महाराजांचं एक जागरूक क्षेत्र आहे हे. तर कमर्शियलाइज नाही झालेलं आहे अजून, त्याच्यामुळे आवर्जून भेट द्यावी असं हे क्षेत्र आहे. राहायची व्यवस्था चांगली असते. नॉन AC रूम्स वगैरे असतात. वर्षातून आपण 4-5 ट्रिप असतात आपल्या. साधारण पिठापूर, कुरवपूर आणि विशाखापट्टणम असेल तर जे आपलं ACचे चार्जेस असतात ते साधारण आपण 15,000च्या जवळपास आहेत. आणि यावेळेस आपण याच्यामध्ये जे टूर आहे याच्यामध्ये आपण श्रीशैलम पण ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे डेज वाढतात आणि थोडेसे चार्जेस पण वाढवले आहेत. पिठापूर कुरवपूर जी आहे ती 22,500च्या जवळपास आहे. 22,400 22,500. कुणाला बुक करायची असतील नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात.
वर्षातून साधारण 5 तरी टूर असतात आपल्या पिठापूर कोल्हापूरच्या. ठीक आहे. आणि पॅरेंट्सला आवर्जून पाठवतात लोक. सगळे सिनियर सिटीजन्स असतात मोस्टली, कारण की दत्त महाराजांचं जागृत देवस्थान आहे दोन्ही, म्हणजे पिठापूरसुद्धा आणि कोल्हापूरसुद्धा. श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी असं जे म्हणतात ते हा टोटल आपण कवर करतो त्याच्यामध्ये. विशाखापट्टणमचं पण साईट सीन होतं याच्यात. निघायची तयारी आहे आता. आश्रमापासून हार्डली 2 मिनिटावर कृष्णामाईचं काठ आहे, तिथे आपण आलेलो आहोत. तिथून मग आपल्याला त्या साईडला जायचं आहे. हे अशी कृष्णामाई, हे अशा होड्या. नदीचं पाणी खूप कमी झालेलं आहे. पहिल्यांदा अशा या गोल होड्या होत्या, यामध्ये जावं लागायचं, पण आता अशा मोठ्या आणि स्टेबल होड्या केलेल्या आहेत. मच्छीमारी छान चालते इकडे. पहिले या होड्यामधून जावं लागायचं, त्याच्यामुळे बरेचदा ॲक्सिडेंट झालेले होते. पण आता प्रॉपर होड्या आहेत. पाणी खूप कमी झालेलं आहे. आपल्याला त्या साईडला पुढे जायचं आहे. मंदिर त्या साईडला आहे. अजून असे 2-3 काठ आहेत की त्याच्याने आपल्याला पुढे जाता येतं. हा एकच काठ नाही आहे. गाडी इथे खालीपर्यंत येते. ज्यांना चालायचं काम नाही आहे यात्रेमध्ये कुठे जास्त, त्याच्यामुळे सिनियर सिटीजन्स ज्यांना चालायला थोडासा त्रास होतो ते पण आपल्यासोबत असतात, येऊ शकतात. सगळेजण येतात. आता पाणी दरवेळेस इथेपर्यंत असतं. हे जे पायऱ्या आहेत, पायऱ्यांपर्यंत पाणी असतं. आपण आलेलो होतो मागच्या वेळेस, त्यावेळेस भरपूर पाणी होतं. सुरुवात होती, पण काही कारणाने तो जुन्या व्हिडिओज वगैरे काही टाकले नव्हते आपण. पण आता सगळं डॉक्युमेंटेड करतो आहे सगळी जर्नी. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा व्हिडिओ शेअर करायचा. यूट्यूबमधून पैसे कमवायचं माध्यम नाही आहे माझ्यासाठी. जस्ट एक आठवण आहेत, कुठे कुठे फिरलो आहेत. फोटोज कधीपर्यंत बघणार, त्याच्यामुळे एक व्हिडिओज करून ठेवले आपल्याला हे व्यवस्थित करता येतात, पाहता येतात. असं आहे, थोडंसं उतरून खाली जावं लागतं. चला सावकाश या, काही प्रॉब्लेम नाही. काय इथे बसवेल ना तो? नाही नाही, इथेच बसवेल तो. 15 लोक बसतात. आपण निघालेलो आहोत कोल्हापूर मंदिराकडे. बोटीमध्ये, एका बोटीमध्ये सगळे बसलेले आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तिथपासून बोटीतून प्रवास सुरू केला बाबा.
प्रवास नाही आहे, आपल्याकडे भक्ती मार्गाला जाण्यासाठीचा हा अनुभव आहे, प्रवासाला म्हणू शकत नाही. पदोपदी काही ना काही अनुभव येत असतात दत्त महाराजांचे. मनामध्ये श्रद्धा पाहिजे. मागच्या साईडने सुंदर असा सनराईज होतोय. नावाड्याच्या मागे बघा. सूर्य सूर्य पुढे बसून शूटिंग करतोय. वेगळाच अनुभव आहे हा, खूप मस्त. आता दुसऱ्या पॉईंटला आपण पोहोचतो आहोत. इथे ह्याच्यामध्ये मगरी आहेत. तिकडे मगर बघा. नितीन नितीन मगर मगर इकडे इकडे ते तिथे इकडे हे बघा. इथे आपल्याला मगर दिसलेली आहे. बघा इथं मगर बसलेली आहे. हे इथे मगर आहे. नदीमध्ये मी आत्ताच सांगत होतो की मगरी असतात. या नदीमध्ये मगरी सुद्धा आहे. मगरीचं दर्शन सुद्धा होतं. मगरी असतात जस्ट सांगितलं आणि मगर निघाली सुद्धा. मागच्या वेळेस छोट्या होत्या, यावेळेस सगळ्यात मोठी दिसली आतापर्यंतची. नाही नाही मगरी आहे. छोट्या छोट्या दिसतात, मोठी पहिल्यांदा बघितली एवढी. मागे सूर्य बघा. खूप सुंदर दिसतोय. किनाऱ्याला उतरून अशा बोटीने आपण पुढे आलेलो आहोत आणि थोडंसं चालून वरती जायचं आहे. वरती मंदिर आहे. जास्त चालायची गरज नाही. बाकीच्या वेळेस इथंपर्यंत पाणी असतं. आता थोडंसं पाणी उन्हाळा असल्यामुळे खाली गेलेलं आहे. पहिले काही नव्हतं, आता खूप साऱ्या टपऱ्या आणि हे झालेले आहेत. पहिले काही नव्हतं. व्हिडिओज आहेत का पुढे? यूट्यूबला असतं ते, ग्रुपवर नाही आहेत. मस्त दिसतंय. कृष्णामाईच्या काठी हे मंदिर. हे मंदिराची एंट्रन्सची कमान. हे मंदिराची एंट्रन्सची कमान आहे. चला चला लवकर. श्री श्रीपाद वल्लभ श्री क्षेत्र कोल्हापूर. तू लहान असेल हे मेन एंट्रन्स. इथे आता राहायची पण व्यवस्था झालेली आहे. ओम नमः शिवाय.
नमस्कार गुरुजी. नमस्कार. मध्ये ते अलाउड नाही आहे. वरचं काढून जायचं. हां, सवळं घालून जायचं मध्ये. सवळं घालून जा मध्ये. इथे सवळं घालून जावं लागतं मध्ये. आपण पण तयार होऊयात. अशा पद्धतीनं आपण प्रसादचे फळ काल घेतले होते ते प्रसादाचे फळ आपण देतोय. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. कालचे जे प्रसादाचे फळ होते ते आपण आता घेऊन चाललोत मध्ये. चला सरळ जाऊन द्या आतमध्ये. एकदम एकदम आत जाऊन द्या. सरळ जावा. हां एकदम मंदिर आतमध्ये गाभाऱ्यात घेऊन जाऊ. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणून दर्शन प्राप्तिरस्तु. मोठा घाल की. मंदिराजवळ आधी काहीही मिळत नव्हतं कारण की रस्ते नव्हते. आता एक ब्रिज झालेला आहे त्याच्यामुळे आता मंदिराच्या बाहेरपर्यंत गाड्या येतात. महाराष्ट्रातले गाड्या आहेत या सगळ्या. पुणे सोलापूर इकडून आलेले लोक आहेत. आणि जे इथे होडीचं वगैरे काम करायचे त्यांनी आता असं छानसं हॉटेल टाकलेलं आहे. इडली वडा डोसा सगळं मिळतं. छान चव आहे. आम्ही आता जस्ट टेस्ट केली. पहिले हे काका होळी चालवायची. मस्त गरमागरम बटाट्याची भाजी बनवली आहे त्यांनी. इडली चटणी मस्त होती. सवळ्यामध्ये यावं लागतं त्याच्यामुळे हा असा लुंगी आणि वरती सवळं. आणि नितीन इथं बसलं आहे. इडली जस्ट खाऊन झाली आहे. बाकी लोकांचं कशी होती इडली? इडली मस्त होती. अण्णाने केलेली इडली. आता वडाचा आस्वाद घेणार आहे. समोर मंदिर आहे. खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे. इडली चांगली होती. पोट भरलेलं आहे. आणि आता बाकीचे लोक कुठे आहेत? वडा बाकीचे लोक आता अभिषेक चालू आहे मंदिरामध्ये. त्यासाठी अभिषेक बसलेले आहेत. साधारण अभिषेक तास ते 1.5 तास चालतो इथं. अभिषेक झाल्याच्या नंतर इथं आम्ही आता नाश्ता करणार आहे. नाश्ता केल्याच्या नंतर पुन्हा त्या बोटीने आम्ही पलीकडे जाणार आहे. पंचदेव पहाड येते. श्रीपाद छाया आश्रम येथे आमचा मुक्काम होता काल. आणि आज संध्याकाळनंतर आम्ही निघणार आहे रायचूरकडे. रायचूरमधनं आमची ट्रेन असणार आहे हैदराबादकडे. सकाळी हैदराबादला पोचणार आहे. आणि उद्या आमचा श्रीशैलम येथे मुक्काम असणार आहे. हर हर महादेव. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. दर 3-4 महिन्याला नितीन किंवा मी येत असतो तिकडे. पाणी हळूहळू कमी होत चाललं आहे.
आता मार्च एप्रिल चालू झालेला आहे हा ऑलमोस्ट 2 महिन्यामध्ये पाऊस येईल, त्यावेळेस कृष्णामाई परत ओथंबून भरेल. पण ते असं मनाला पटत नाही आहे. आधी कोणीच नव्हतं, शांतता होती. आता कमर्शियलाइज झाल्यासारखं होतं आहे. गाडे सगळे आलेत, सोयी वाढतात आहे, पण तो एक कमर्शियल टच असतो, तो नको वाटतो. आधी एकदम शांतता असायची इथे, आता अननेसेसरी गर्दी वाढली आहे. अननेसेसरी लोकांना खायला प्यायला मिळतं आहे, बट आधीचं जे होतं फील तो मिस करतोय आम्ही. आता यांना येऊन इथे हार्डली 1 महिनाच झालेला आहे. 1 महिन्याच्या आधी काहीच नव्हतं इथे. जस्ट 1 मंथमध्ये हा अपडेट आहे सगळा. गुरुदेव दत्त अभिषेक वगैरे झालेला आहे, सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे घेतलेला आहे. तर आपण विचारून घेऊयात की कसं वाटतंय. पकडाय आता कसं वाटतंय, कसं झालं पूजा? एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. एकदम छान पूजा झालेली आहे. एकदम म्हणजे खूपच छान झालं. एकदम ते त्याला शब्द नाहीत वर्णन करायला. कशी वाटली पूजा? माई कृष्णा हे ओलांडून या ठिकाणी दर्शनाला येताना खूप आनंद मिळाला. उगवता सूर्याच्या दर्शनासोबतच या ठिकाणी जी पीठाधीन स्वरूपामध्ये श्री सद्गुरू दत्तात्रयाचं स्थान आहे, त्याचं दर्शनही उत्तमाचं घडलं. त्यानंतर या ठिकाणी जो अभिषेक पूजन आणि संकल्प पूजन झाला त्याचा पण खूप अत्यंत आनंद मिळाला. आणि खूप शांत ठिकाण आहे. ज्याला ज्या ठिकाणी येऊन साधना करायची आहे, उपासना करायची आहे, तो येऊन करू शकतो. या ठिकाणी जे सद्गुरूचं सामर्थ्य आहे ते सुद्धा लाभतं. तो फक्त अनुभूती घेता आली पाहिजे असं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणावरून आता आम्ही पिठापूर या ठिकाणी जाणार आहोत. जय सद्गुरू. गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. कृष्णा नदीपासून पलीकडून आलो आम्ही. श्रीपाद वल्लभची चांगला अभिषेक झाला. मनसोक्त अभिषेक झाला. मन प्रसन्न झालं आमचं. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त ही पिठापूर यात्रा चांगल्या प्रकारची सादर केलेली आहे. आणि हा जो अभिषेक झाला सकाळी 1 तास अप्रतिम झालेला आहे. त्यामुळं मन एकदम शांत आणि कसल्याही प्रकारचा विचार न आता ही महापूजा आमची प्रसन्न मताने संपन्न झालेली आहे. गुरुदेव दत्त. खूप छान अनुभव आला. मन भरून आलं. अगदी प्रसन्न वाटलं. अभिषेक एकदम. श्री गुरुदेव दत्त पिठापुरम आणि श्री शैलामाशिक अशी यात्रा त्यांनी काढलेली आहे. तर आज आमचा दुसरा दिवस आहे. तर आम्ही आज सकाळी 6 वाजता कृष्ण नदीच्या नदीने ओटीने इकडं श्रीपादांचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. परंतु इथं आल्यानंतर अद्भुत खूप मन प्रसन्न झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढा छान अभिषेक, इतकं भरून आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही कधी एवढे म्हणजे हा अनुभव गेला मला 46 वर्ष लागले एवढे ते इथं यायला. आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत. मी, माझी मिसेस दीपाली, आम्ही दोघंही जोडीने आलो. आणि अक्षरशः पहिल्यांदाच पहिल्या रांगेमध्ये एवढं छान आम्हाला अभिषेक करता आला. फोटो काढून घ्या. फोटो काढू. तर असे तुम्ही बघितलं सगळ्यांचं अनुभव कसे होते. तर ही जे दत्त महाराजांचे जे भक्त आहेत त्यांना ही आवर्जून करण्यासारखी यात्रा आहे. कारण की खूप जागृत देवस्थान आहे आणि इथे यायलाच पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे कोणासोबत यायचं आहे. आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. हीच गुरुदेवचरणी प्रार्थना करतो की तुमचं पण लवकर दर्शन व्हावं. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. मंदिराच्या उजव्या साईडला टेंबे स्वामींची गुफा आहे, जिथे टेंबे स्वामींनी बसून नामस्मरण किंवा जप वगैरे करायचे ती जागा आहे. थोडंसं दूर आहे, 100-200 मीटरवर. थोडंसं पुढे आलोत की असा भला मोठा वृक्ष लागतो. त्याच्या पारंब्या बघा किती लांब लांब आहेत.
घनदाट सावली. हे बघा किती किती जाड पारंब्या आहेत. हे खालून कट केलेले आहेत आणि इथे साधारण सगळे लोक नामस्मरण जप वगैरे करायला इथे बसतात. शांतता थोडीशी. इथे नामस्मरण बसू शकतात तुम्ही. आणि तिथे पुढे टेंबेस्वामींची गुफा. चला इकडे आहे का? या इकडे. हे इकडे टेंबेस्वामींची गुफा आहे. मध्ये भरपूर अंधार असतो. उजेड आहे का बघूयात आपण. हे बघा हे असं अशी गुफा आहे. रांगत जावं लागतं. रांगत आल्यानंतर इथे गुफेची जागा आहे. लाईट लावतो. एक सेकंड लाईट लावतोय. अशी जागा आहे. आगे आगे इकडे पण जागा आहे थोडीशी. इथे पण आहे गुरुदेव दत्त. आतमध्ये पण जागा आहे. हो थोडीशी. काय काय लाईट लावते लाईट लाईट काय काय बॅटरी लावून जाते एकेकानेच जायचं. नाही नाही जा दोघं तिघं जातात. थांबा थांबा तसंच असं जावं लागतं मध्ये. असे दिवे पण आपल्याला सोडायचे आहेत. सरांनी हे मस्त घेऊन आलेले आहेत. किती वेळ आहे तुमची इथे यायची? तिसरी वेळ आहे माझी. ओके 3 वेळा त्यांचं यात्रा झालेली आहे. ठीक आहे. आता आपण कृष्णामाईमध्ये अर्पण करणार आहोत. भरपूर ऊन आहे. थोडंसं खाली उतरावं लागतं. जय गुरुदेव दत्त. परत बोलवा कृपा असावी, आशीर्वाद असू द्या. लवकरच दर्शनाचा योग यावा. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुपूर हे ठिकाण म्हणजे दत्त महाराज आहेत. त्यांचे प्रथम जे अवतार आहेत श्रीपाद वल्लभ यांची ही कर्मभूमी. इथे येऊन त्यांनी बरेच वर्ष तपस्या वगैरे केली होती. त्याच्यामुळे या देवस्थानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बोटी आहेत. थोडंसं उतरावं लागतं. थोडंसं उतरून आलं की बोटीने पुढे जायचं आहे. जाताना आपण अनघालक्ष्मीचं दर्शन घेणार आहोत. अनघालक्ष्मी म्हणजे दत्तात्रय महाराजांची पत्नी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दिवा सोडलेला आहे. चला
मंगळा लक्ष्मी मंदिरात यायला आलेलो आहोत आपण. 2-3 मंदिरं आहेत छोटे छोटे. सांगा कोणकोणते सगळे दत्त अवतार आहेत. शंकर महाराज, सुंदर अशी मूर्ती आहे. यनगा दत्त मंदिर इथे खूप सुंदर मूर्ती आहेत. छान अशी पूजा घातलेली आहे. आणि इथे पिंड आहे. ओम नमः शिवाय. इथे पण एक छान शेषनागाची मूर्ती आहे. गळ्यातलं नाग सुद्धा बघा किती सुंदर आहे. पिंड आहे ना. हॅलो. तर कुरपूर सोडून दुपारचं जेवण वगैरे केलं आपण. कुरपूर सोडलं आणि आपण आलेलो आहोत तिथून साधारण 1.5 तासाच्या अंतरावर, 1.5 तास नाही 1 तासाच्या अंतरावर असलेलं मंथनगड इथे. गुरुचरित्र मध्ये जो 10वा अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे तो इथला आहे. हे पण खूप जागृत स्थान आहे, पण गर्दी नसते इथे. याच्यावरती तुम्ही बघू शकतात की ओम वगैरे साईन आहेत. हाताचा ठसा आहे याच्यावर. हे आधी नव्हतं, आता काम चालू झालेलं आहे. असं पहाडांमध्ये, पहाड नाही आहेत बेसिकली, मोठे मोठे दगड आहेत. आणि इथे असं याच्या दगडांच्या मध्ये मंदिर आहे. जे आपले रेग्युलर टूर असतात त्या दिवशीच आपण फर्स्ट डेला हे करतो. पण आता आजचा पूर्ण दिवस आपल्याकडे मोकळा होता, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा शेवटच्या दिवशी म्हणजे सेकंड डेला इथे आलोत. संपर्क करने के बाद व्यापार किया तो फायदा हुआ, व्यापार बढ़ते गया. तो एक साथ जब व्यापार किया तो उसको गुना ज्यादा होने लगे, बहुत ज्यादा होने लगे. कोई दवा लेके तो आ रहा था तो उसमें गाड़ी का रास्ता नहीं, पैदल से आना पड़ता था. जंगल का रास्ता था तो उधर से निकला, चलते चलते जंगल का रास्ता उधर आते तो 4 टूर मिले. क्या बोले आदमी से 5 बोले जो वक्त है हम भी आपके साथ जाते पूर्वपुरी में भगवान का दर्शन करना है. तो चल पड़े. चलते चलते इसी स्थान में पहुंचे तो शाम का समय हो गया, अंधेरा हो गया. तो इसी स्थान में बैठे 4 चोर और बल्ले ब्राह्मण. तो आधी रात हो गया तो उन्होंने क्या किया, उसका धन छीन लिया. उसको मार डालने के लिए क्या तो भगवान का नाम सुना, सिर्फ मेरे को बचाओ. तो उसने पहले धन छीन लिया, बाद में उसको मारने के लिए तैयार हो गए वो लोग. तो इतना बोलते उन्होंने उसका सिर अलग कर दिया. अलग करते सिर्फ बोलो जी तो अपने भक्त के हित के लिए इस स्थान में अवतरित हो गए. जटाधार वेश में आदमी त्रिशूल लेके अवतरित हो गए. अवतरित 3 चोर को मार डाला. 14 को मारने के लिए हे आता मंदिराचे खांब पुरातन मंदिर आहे. म्हणजे दत्तप्रभूंनी ज्या ठिकाणी ते भक्तांसाठी अवतार घेऊन म्हणजे प्रकट होऊन हे केलं आहे ते हे मंदिर. हे मंदिरातल्या मूर्ती श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती आणि मध्ये दत्तप्रभू.
आता या बाहेरच्या बाजूला काही आख्यायिका आहेत, त्यांचं हे चित्रण आहे. हे जे आता तुम्ही दगड बघत आहात, त्याचा आकार जो आहे तो एक प्रकारे हत्तीसारखा आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय घोड्यासारखा, हे घोड्यासारखं मूक आहे. ठीक आहे. हे मंदिराचा कलश, त्याला लागून असलेला हा अश्वमुखी भाग, त्याला लागून हे सगळे. जी एक आख्यायिका आहे, भगवान विष्णूने मगरमच्छ म्हणजे हत्तीच्या पायाला म्हणजे मगरमच्छी पकडलं होतं आणि त्याला वाचवलं, तर ते हे ठिकाण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर तलाव होता. हा मोठा जो दगड दिसतोय पत्थर, हा हत्ती आहे आणि या खाली जो बसलेला आहे हे मगरमच्छ आहे. या ठिकाणी हे जे विष्णू चक्र आहे आकार बनलेला, हत्तीने विष्णूचा धावा केल्यावर सुदर्शन चक्र सोडल्यानंतर मगरमच्छच्या वरच्या तोंडाचा भाग जो आहे जबड्याचा तो कट झालेला आहे, खालचा जबडा शिल्लक आहे आणि हा मगरमच्छ आहे. ठीक आहे, पूर्ण झोपलेला. शेपटीकडचा भाग आहे खालचा आणि हा हत्तीचा पुढचा भाग. आणि भगवान विष्णू जे आहेत ते त्यांच्या गरुड वाहनावर आले होते. हा जो पर्वत आहे हा गरुडासारखा आहे, म्हणजे असं खालून जर बघितलं तर गरुड बसलेला दिसतो, गरुडाचा हा आकार दिसतो या पर्वताला. ठीक आहे. वाचवण्यासाठी प्रकट झालेलं हे ठिकाण, या ठिकाणी त्रिशूळाने 3 चोरांचा वध केला आणि एकाला जिवंत ठेवला होता, त्यांनी माफी मागितली म्हणून, ते हे ठिकाण आहे. हा त्रिशूळ प्रतिकात्मक म्हणून दाखल केला आहे. ते 5 जण होते, 5 जणांपैकी 3घांना मारलं, आलेले 5 होते, इथे 5चा आकार आलेला आहे. ठीक आहे. आणि वरती बरोबर त्या 5 आकड्याच्या वरती पंजा आहे, रक्तरंजित पंजा, म्हणजे ईश्वराने तो छाप मारला आहे अशी इथली मान्यता आहे. हा पंजाच्या वरती सद्गुरूंचा पंजा, हाताचा आकार. या ठिकाणी असं मान्यता दिली जाते आहे की 3 लोक आलेले होते, म्हणजे जे वाचले 3 त्याचा हा भाग या ठिकाणी तयार झाला आहे. 3चा आकडा आहे. त्यानंतर इथे हनुमंताचं जे म्हणतात ना, संजीवनी घेऊन आले होते हनुमान आणि त्याचा आकार तयार झालेला आहे. तर हे वरती इथं मुख दिसतं हनुमंताचं. ठीक आहे. टोप, हा पाठीमागेपर्यंतचा त्यांचा पाय आणि शेपटीचा भाग, आणि या ठिकाणी हा तो पर्वत, संजीवनी पर्वत. त्याचं फिलिंग या ठिकाणी आहे. आकार आपोआप तयार झालेले आहेत. हा पत्थरावर म्हणजे हा टेक, इथे नंदीचा आकार दिसतोय बघा. तुम्हाला फिलिंग जर केले तर नंदीचा आकार आहे. हा जो आहे मुखाचा भाग आणि हे बाकीचं शरीर नंदी. त्याचप्रमाणे इथे हनुमंताचा सुद्धा आकार आहे, म्हणजे पूजेसाठी आलेले हनुमान, पूजेसाठी बसलेले हनुमान. हा जो आहे हा चेहऱ्याचा भाग आहे. हे खाली जे आहेत हे हात जोडलेले आहेत, हा चेहरा. ठीक आहे. आणि हे संपूर्ण शरीर, हा शरीराचा भाग त्यांच्या. हे फिलिंग आहे. हे मंथनगडच ना, हे मंथनगड महाराष्ट्र हे ठिकाण. ठीक आहे. पवित्र ठिकाणे साक्षात भक्ताला वाचवण्यासाठी दत्तप्रभू प्रकट झाले होते, ते हे ठिकाण आहे. या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे, संपूर्ण माहिती मिळाली. नेपाळचे या ठिकाणी पुजारी आहेत आता, त्यांनी ही सगळी माहिती दिली. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. हाय अँडी बाबा.
चला हे बाकीचे 2 मंदिरं बाकी आहेत. आता हा माझा झाला नाही माझं संपलं नाही ठीक आहे ना बोलतो ना मी आता. याला बाहेरून शूट घे. हे हा दगड घे ना बाहेरून. हा जो पत्थर आहे याच्या आतमध्ये गुफा आहे. तिथे साधना केली जाते. ती गुफा आता दाखवतो. हे गुफेचा प्रवेशद्वार. पूजा चालू आहे आणि आतमध्ये तो पूर्ण गुफेचा भाग आहे. तिथपर्यंत गुफा आहे. हे जे आहे हे नवनाथांचं मंदिर आहे. मध्ये श्री दत्तप्रभू आहे. एकमुखी गाय मागे उभी आहे आणि हे नवनाथ पूर्ण नवनाथ आहे. नवनाथ मंदिर. या ठिकाणी पुजारी असायचे. नाथपंथी होते. त्यांचा शेजारी समाधी केलेली आहे. हे दाखवतो. हा पुरातन औदुंबर आहे. या ठिकाणी आतमध्ये छोट्या मूर्तींचं दत्तप्रभू आहे. त्या पादुका आहेत. दोन्ही बाजूला श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू. पंते महाराज ज्यांची समाधी या ठिकाणी बांधण्यात आली. यापूर्वी ते सगळ्या मंदिर परिसराचा देखभाल करत होते आणि हा मंदिराचा परिसर आहे पूर्ण. ठीक आहे. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू.